अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हा एक महासागर आहे. समुद्रात रेती आहे तशी रत्ने पण आहेत. तेथे माती आहे व मोतीही आहेत. समुद्रात पाणी आहे तसे तेलही आहे. तेथे खडक आहेत तसे खेकडे पण आहेत. समुद्राच्या पोटातून काय निवडून घ्यायचे ते समुद्र ठरवत नाही, ते आपण ठरवायचे असते. त्याचप्रमाणे या अंतर्मनात भले बुरे, चांगले वाईट, मंगल अमंगल, पवित्र, सुष्ट दुष्ट अशा इष्ट व अनिष्ट शक्ती वास करत असतात. या अंतर्मनातील इष्ट शक्तींना आपणच आवाहन करून आपल्या जीवनाला इष्ट वळण लावायचे की अनिष्ट शक्तींना आवाहन करून आपल्या जीवनाला अनिष्ट वळण लावायचे हे ठरवण्याचे काम अंतर्मन करत नाही, तर ते आपल्यालाच करायचे असते. किंबहुना तेच काम आपण जन्मभर करत असतो. आपण ज्या प्रकारच्या श्रद्धा, निष्ठा, कल्पना, भावना यांची बहिर्मनात जोपासना करतो त्याचे सूक्ष्म व खोल तसे अंतर्मनात उमटतात व परिणामी त्यानुसारच अंतर्मनात वास करून असणाऱ्या इष्ट किंवा अनिष्ट शक्ती जागृत होऊन जीवनाला त्या प्रकारचे वळण देतात.